नमस्कार, मैं हूं जूली तिवारी। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ में टीबी रोगियों को रोटरी क्लब और मयूरेश टपाले ने बांटा पोषण आहार। अस्पताल में बंधी भावनात्मक बंधन। आज 26 अगस्त को अंबरनाथ के क्षय रोग विभाग द्वारा डॉक्टर बीजी छाया उप जिला रुग्णालय में एक महत्वपूर्ण कार्यक्रम का आयोजन किया गया, जिसमें टीबी रोगियों को पोषण आहार वितरित किया गया। इस पहल में रोटरी क्लब अंबरनाथ की महत्वपूर्ण भूमिका रही, जहां 20 रोगियों को पोषण आहार प्रदान किया गया। इसके साथ ही माननीय मयूरेश टपाले साहब ने भी व्यक्तिगत रूप से 5 रोगियों को पोषण आहार वितरित कर समाज के प्रति अपनी जिम्मेदारी का निर्वाह किया। इस कार्यक्रम में रोटरी क्लब की अध्यक्ष नैमी मैडम, सेक्रेटरी एरिक सिक्केरा सर, प्रोजेक्ट चेयरपर्सन डिम्पल शाह मैडम, रोटरियन राजेश मिरिक सर और डॉक्टर शशिकांत दोड़े एमएस जैसे प्रतिष्ठित व्यक्तियों की उपस्थिति ने इसे और भी महत्वपूर्ण बना दिया। अस्पताल के डॉक्टर्स, आरोग्य अधिकारी और अन्य कर्मचारी भी इस अवसर पर शामिल हुए, जिनमें डॉक्टर सुनील घाटकर, माधवी बालरेकर, सतीश देशपांडे, राजेश काकड़े, कविता गायकवाड़, रविंद्र ठाकरे और कोमल कापड़े जैसे प्रमुख नाम थे। कार्यक्रम का उद्देश्य टीबी रोगियों की रिकवरी में तेजी लाने के लिए उचित पोषण सुनिश्चित करना था। इस दौरान अस्पताल का माहौल भावनात्मक और सकारात्मक रहा और सभी ने इस पहल की सराहना की। रोटरी क्लब अंबरनाथ और मयूरेश टपाले साहब ने इस पहल में समाज के प्रति उनके गहरे समर्पण को और भी स्पष्ट रूप से दर्शाया है। नमस्कार, डॉक्टर बीजी छाया उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी रोटरी क्लबच्या माध्यमातून अध्यक्ष नवमी मॅडम आणि डेरिक सर यांच्या सहकार्यातून पोषण आहाराचा कार्यक्रम या ठिकाणी वाटप करण्यात आलेला आहे क्षय रुग्णांना। त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आज माननीय डॉक्टर गीता काकडे मॅडम, जिल्हा क्षयरोग अधिकारी आमचे एमएस डॉक्टर शशिकांत दोड़े सर यांच्या वतीने मी अंबरनाथकरांना आणि पूर्ण जिल्ह्यात जो क्षयरोगासंदर्भात जी जनजागृती कार्यक्रम होत आहे, या कार्यक्रमामध्ये नुकताच जिल्हा क्षयरोग अधिकारी यांच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील 41 ग्रामपंचायत टीबी मुक्त करण्यात आलेलं आहे। हे सगळ्यात मोठं काम हे ठाणे जिल्ह्याचं आहे। त्याचप्रमाणे अंबरनाथ शहरातील सर्व डॉक्टर्स आणि फार्मासिस्ट, वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचारी वर्गांना, प्रायव्हेटच्या कर्मचारी वर्गांना किंवा डॉक्टरांना मी विनंती करेन की आपल्या शहरातून देखील क्षयमुक्त अंबरनाथ म्हणजे भारत सरकारचं जे स्वप्न आहे की 2025 पर्यंत क्षयमुक्त भारत आपल्याला करायचं आहे, त्याचप्रमाणे आम्हाला देखील क्षयमुक्त अंबरनाथ हे करायचं आहे। आणि हे करण्यासाठी मी प्रायव्हेट डॉक्टर, फार्मासिस्ट, आरोग्य क्षेत्रात जे काम करणारे कर्मचारी आहेत त्यांना विनंती करेल की ज्यांना 2 आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला आहे, ज्यांच्या थुंकीतून रक्त पडतंय, भूक मंदावते, वजन कमी होतंय, अंगावर गाठी आहेत, म्हणजे नख आणि केस हे 2 भाग सोडले तर पूर्ण अवयवाला टीबी होऊ शकतो, त्या सर्व रुग्णांना आपण सरकारी यंत्रणेमध्ये पाठवून किंवा प्रायव्हेट लेवलला जे आपण ट्रीटमेंट करताय त्याचं नोटिफिकेशन आपण गव्हर्नमेंटला करावं, अशी मी आपल्याला या ठिकाणी छाया उपजिल्हा रुग्णालय आणि आमचे डीटीओ माननीय डॉक्टर गीता काकडे मॅडम, आमचे एमएस डॉक्टर शशिकांत दोड़े सर आणि मी सतीश देशपांडे आणि माझी सर्व टीम यांच्या वतीने विनंती करतो। आज रोटरी क्लब अंबरनाथ यांच्यातर्फे नवमी मॅडम आणि डेरिक सर आणि डिम्पल मॅडम ह्या त्यांच्या सहकारी यांच्यातर्फे आज पोषण आहाराचा कार्यक्रम छाया रुग्णालयात ठेवण्यात आलेला होता। मी अत्यंत आभारी आहे त्यांचा की ते अशा प्रकारचे नवनवीन प्रोग्राम आमच्या रुग्णालयात असतात। मी त्यांना विनंती करतो त्याच्यानंतरसुद्धा त्यांनी असेच प्रोग्राम सगळीकडे घ्यावेत। आमच्या टीबी रुग्णांना आणि बाकीच्या रुग्णांनासुद्धा त्यांनी अशा प्रकारची मदत करावी, अशी त्यांच्या हातून हे अशी कामं करून घ्यावं अशी विनंती करतो। आणि आमचे सतीश देशपांडे यांचे आणि त्यांची टीम यांनीसुद्धा भरपूर व्यवस्थित काम केलेलं आहे। त्यांनासुद्धा मी अभिनंदन करतो त्यांचं आणि आमच्या सर्वांचं अभिनंदन यासाठी करतो की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बाहेरपर्यंत पोचवाव्या। धन्यवाद। I'm here to explain like what our club is doing, our Club of Amarnath East, which has started the drive of to drive away the TB sickness from this Amarnath, and we thank Shashikant sir and also Satish sir for giving us this chance that we could come and do our best for this TB patient. And we have decided that for the 6th month we are going to give them a food kit for the patients so they can be healed
and we pray that God will bless them and heal them, and they will be the best in our city. Thank you so much. तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद।